इराण आणि इस्रायलच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आज न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक होणार आहे। इराण, चीन, पाकिस्तान आणि रशियाच्या मागणीवरून ही बैठक होते आहे। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी इस्रायल इराणमधील तणाव त्वरित कमी करण्याचं आणि युद्धबंदीचं आवाहन केलं आहे। इराण आणि इराक यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करू लागलाय। दोन्ही बाजूंनी होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होते। इराणी क्षेपणास्त्रांनी मध्य आणि दक्षिण इस्रायलमधल्या अनेक ठिकाणी गंभीर नुकसान केले, तर इस्रायली सैन्यानं इराणच्या अरक हेवी वॉटर न्यूक्लिअर रिॲक्टरवर हल्ला केल्याचं वृत्त आहे। इराणी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात दक्षिण इस्रायलमधल्या एका रुग्णालयावर आणि तेल अवीव आणि इतर 4 शहरांवर हल्ला झाला। यामध्ये रुग्णालय आणि नागरी वस्त्यांना देखील लक्ष्य करण्यात आलं। इराणनं बिरशेबा इथल्या रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालं असून यामध्ये 40 रुग्ण आणि काही कर्मचारी जखमी झालेत। रुग्णालयावरील हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय निषेध व्यक्त झाला असून इस्रायली अधिकाऱ्यांनी याला आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं स्पष्ट उल्लंघन म्हटलं आहे। इराणचं उद्दिष्ट रुग्णालयाजवळील लष्करी पायाभूत सुविधा होती, वैद्यकीय सुविधा नव्हती, असा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं केला आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी या रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली। इराणला याची किंमत चुकवा